अरे एवढा चांगला रस्ता सोडलाय, कुठे गेलाय तू? हॅलो मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता मी मित्रापाशी चाललोय, तिथून मग आम्ही दोघं खंडोबाच्या मंदिरात जाणार आहे, खंडोबा देवाचं दर्शन घ्यायला. तर चला माझ्याबरोबर आपण जाऊयात. गाईज, आलोय मी नांदेड सिटीत. तुम्ही सोसायटी बघा जरा. हे बघा, हे वॉकिंग एरिया बाजूला, प्लस इकडचं हे झाड मेंटेन भारी ठेवलं आहे. ही सोसायटी बघा, ही पंचम आहे आणि मधुवंती एंडला आहे जराशी. तर मधुवंतीमध्ये आलोय आता. खाली थांबलोय, तो येईल आता. इथं वरतीच राहतो तो. बाईंपाशी ऑल्ट्रोज आहे, मागच्या वर्षीच घेतली त्यांनी. हो का, साखरे, आदित्य साखरे उर्फ साखरे ह्याला म्हणू शकता तुम्ही. हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, आम्ही 8वी पासून एकत्र आहे. साखरे किती दिवसांनी हा भाई, माझे 2 शब्द जाऊ दे. निघाले. जाऊ दे गाईज, गाईज गाईज, ते बंद करतो. बाय बाय, आता तो चेअर घालणार. मी पडलेला आरामशीर, मला माहिती फोन होता, मला वाटलं होतं कोण कोण नाही घरी. गाईज, खंडोबा मंदिरला आलोय आता आम्ही. एथर निघूया. एथर लोड आला बिचारी इलेक्ट्रिक गाडीवर. बघा, साखरे चालायचं. अजून जरा वरती जाऊयात. वाईट वर्षामध्ये नाही ते राईट. मंदिर किती लांब आहे अजून? खूप वरती आहे. ओके, थँक्यू. किती? खूप वरती आहे. गाईज, फुल ऑफ रोडिंग करतोय आम्ही ह्याच्यावर. कधी आता? हा, मग आता तिला सोडवायला तुम्ही उतरू का मी? साखरे पाडशे थांबी सर. जाऊ दे. एथर गाईज, एथरवर आम्ही ऍडव्हेंचर करतोय बघा. साखरे, अरे एवढा चांगला रस्ता सोडलाय, कुठे गेलाय तू? गे रिव्हर्स. हे मला दगड लागतात. चल, हा, अरे चढ ती, चढ चढ, हळूहळू उचल, एकदम जास्त जोर द्या, ऍक्सिडेंट न करू. हा, साखरे एक नंबर. यो गाईज, पोचलो आम्ही फायनली. इथे पायऱ्या दिसतात का? साखरे फुल खतरो का खिलाडी झालाय. काय आलं? इथेच चल. अरे खूपच वरती आहे राव. गाईज, आता पोचलोय आम्ही खंडोबा मंदिर पाशी. टाइमवर पोचलोय, बंद होणारच होत आहे. ओके, भेटूयात मंदिर. हॅलो गाईस, तर आत्ताच आरती झाली आहे. खूप भारी वाटते इथं वरती आल्यावर, एकदम शांत शांत. आणि आता आम्ही जरा ही प्लेस एक्सप्लोअर करणार आहे. हे बघू शकता तुम्ही, खूप वरती आता आम्ही.
गाईज अनफॉर्च्युनेटली आम्ही सनसेट नाही बघू शकणार, कारण की आम्हाला जरा लांब जायचं आहे. आम्ही खूप वरती आलो आहे, उशीर लागेल जरा. आम्हाला नांदेड सिटीत जायचं, मग तिथून घरी जायचं. त्यामुळं आता आम्ही निघतो इथून. भारी फील होता. तुम्ही पण या इथं खंडोबाच्या मंदिरात कधी जमलं तर. धायरीपाशी आहे. ओके, सिया. चला जाऊयात खाली. हा जातानाचा व्ह्यू. येताना फॉग होता, आता जरा क्लिअर दिसतंय. हॅलो गाईज, तर आम्ही आता रस्ता चुकलेलो. बरंच खाली गेल्यावर कळलं आम्हाला रस्ता चुकला, त्यामुळे आपण परत वरती आलो. ते हो का, या माणसामुळे झालं सगळं. या माणसामुळे चुकीचा रस्ता आम्ही पकडला, त्यामुळं परत वरती येऊन आता परत आम्ही नीट चाललोय. हो का, हा रस्ता आहे. उशीर झाला खूप. एनिवेज चला जाऊयात खाली. हा फ्लॅग लांबून दिसतो, पण इथून मंदिर दिसत नाही. खालून हा फ्लॅग दिसतो मंदिराचा. तर मित्रांनो, आम्ही खाली चाललो होतो, तर बघितलं तर बघा काका इथं झोपलेत दमून, आणि त्यांचे मित्र बघा वरती दोघं जण थांबलेत, वाट बघतात त्यांची. तर चला जाऊयात खाली. गाईज, गाड्या बघा. येताना फक्त आमची गाडी होती आणि अजून एक गाडी होती. आत्ता बघा गाड्याच गाड्या. ही रीलमुळेच हे झालंय. 20-30 हजार लोकांनी लाईक केली ती रील बघून इथं, अरे या मंदिराची. त्यामुळेच एवढी गर्दी झाली असं मला वाटतंय. जातो जातो घरी. हॅलो गाईज, तर आता साखरेला सोडलंय मी, सॉरी आदित्याला सोडलंय मी. आता तो नांदेड सिटीतच आहे ना आता, आणि आता त्याला सोडून आता मी घरी चाललो आहे. आत्ता किती वाजले? 7 वाजत आलेत. बघू आता, जाऊ घरी. हो का, हे बोलत होतो मी. खूप भारी केलं आहे यांनी ॲम्बियन्स नांदेड सिटीचा. दिसला का? पुढे दाखवतो, पुढे त्यांचा वॉकिंग पॅसेज पण दाखवतो, तो पण मस्त आहे. बघा हा स्ट्रीट लॅम्प्स बघा, सगळं वेल मेंटेन्ड आहे. हॅलो मित्रांनो, तर आताच घरी पोचलोय मी. उशीर झाला जरा, 7:15 वाजलेत. तर आजचा दिवस भारी गेला, आणि हा ब्लॉग आता इथंच संपतोय. त्यामुळं बाय, आणि पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सो टेक केअर.